संतोषिले केले सर्व जन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांती स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतेसे जे भक्तजनाचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अकलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पहावया याची यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषयी काढून प्रश्न करीती स्वामी श्री ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होत निर्धार ऐसे कुणी सत्वर येती राज हसले मुखे काही न बोलिले वारंवार हास्य करीती पाहुणे ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेळा संन्याशी भुरळ पडली रूपांशी लागले व्यर्थ भक्तीसी यावे ढोंग वाजविले तेथून निघे ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोकांना बोलती हास्य तर तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येते आम्ही आणि करिता त्याची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हा परी असे त्या सत्य पाहुण्या तुमचे अज्ञात याचे वाढले ढोंग पूर्ण वेद शास्त्र दिन ज्ञान येते काही असे नाहीसे ब्रह्मचारी बोलून या पातले आपुल्या स्वस्ताने विकल्प पातला म्हणी स्वामींशी तुच्छ मानिले नित्य नियम सरवून या ब्रह्मचारी करती शयन जवळी पारश दोघे जण तेही जाहले निद्रा लागली बोवासी लोटली या काही निशा एक स्वप्न तयाशी चमत्कारिली पडिले सी आपल्या अंगावरील रुच्चक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्याहुनी एक पडेल एक दंत पण असं करीतसे ऐसे पाहून या ब्रह्मचारी खडबवून उठले गेलो काही बोबडी पडली वे खरी शब्द एक न बोलले जवळी होते ते फारशी जागृती आली तयाशी त्यांनी धरून या बोवाशी सावधानी केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले गरमी शरीर झाले या उले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून या मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ येते स्वप्ने एक एक पडिती असो दुसऱ्याचा दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी खद स्वामी हसले मग काय बोलले यतीश्वर ब्रह्मपद तयाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी दे कोणी आवृच्छिकासी काय म्हणून या व्यालाशी जरी वृत्ता भय मानितसी मग ब्रह्मपद जाणसी घेसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागली कष्ट करणे फुकट हात न येसे बुवा प्रती फटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमश्रू भरले तयन कंठ झाला सदाचित तया समाय सयोक्ती भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून या ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागरात त्याहून या मुक्ते निवडून या सुंदर त्याचा करून या हार हरपिले शंकरास विष्णू कवी इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त समक्त ध्याय गोड ध्याय श्री राधाधिराज योगीराज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम जय जयाची सुखधामा जय जयाची परब्रह्मा जय जयाची भक्तजना विश्रामा अनंत वेश अनंत तुझ्याच कृपेने निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरण पुढे कथा सुरत अत्यंत वदती तू दया मागील अध्यायाच्या अंती विष्णू बुवा ब्रह्मचार्य प्रकृती चमत्कार दाविला यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास ब्रह्मचार्या प्रती चमत्कार दाविले यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकलाला वैकुंठास नगरी ते राजे निजाम सरकार त्याची पदरी दत्तदार राजे राज ब्रह्मानंद शंकर राम नामक 6 लक्षाची जहागीर त्याप्रती त्याचे पदरी दत्तराथ राजे राजबंदर शंकर राव नामक 6 लहानशी जहागीर त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कामात असे परिपूर्व कर्म आगत दयाशी लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविधी परिबाधान सोडी संबंध बाधा म्हणून या चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोण्या गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुकोनिया केचा त्यास निद्रा न येची रात्रंदिवस चिंता नळे पोहळे केले कित्येक अनुष्ठाने तशीच ब्रह्मांड संतर्पणे बहुसाला दिदली दाने आरोग्य भावे म्हणून या विटले संसार सौख्य त्रासले व भय यात्रेस